हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामिनी बालार या फूड चॅनलमध्ये. मॅगी पण इतक्या पटकन बनून तयार होणार नाही. इतक्या पटकन तयार होते ही मखाना खीर. चला तर मग घेते मखाना खीर बनवायला. मी इथे 2 खजूर घेतले फॉर स्वीटनेस पर्पज. त्यानंतर घ्यायचे 2 बदाम, 2 काजू, 2 अक्रोड आणि 2 पिस्ता. ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आज मी इथे असे ड्रायफ्रुट्स घेतले, पण जास्त करून मी सजेस्ट करेन की ओव्हरनाईट सोक केलेले ड्रायफ्रुट्स यूज करा. त्यामुळे बाळाला ते छान पचतात पण आणि त्याचे फायदे पण डबल होतात. त्यानंतर मी 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं. पाणी चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायचं खजूर, काजू, बदाम, पिस्ता आणि 1.5 कप मखाना. पाणी खूप गरम असल्यामुळे याला जास्त सोक करायची गरज नसते. मखाने सॉफ्ट झाले की थंड होऊ द्यायचं. हे सगळं थंड झालं की त्याला एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं. त्यामध्ये घालायचं थोडंसं दूध. त्यानंतर याची प्युरी तयार करून घ्यायची. तयार केलेली प्युरी 5-10 मिनिटं शिजून घ्यायची. तयार आहे आपली मखाना खीर. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक यू. बाय बाय.